आहेत आणि आता दहीहंडीला सुरुवात होते संपूर्ण राज्यभरात आणि त्यातल्या त्यात आपण मुंबईमधल्या काही दहीहंड्या बघत होतो। दादर इथे महिला गोविंदा पथकांमध्ये दहीहंडीसाठी सुरस आहे। इथे महिला गोविंदा पथकाने 5 थर लावून सलामी दिली। मुंबईतल्या दादर इथे त्याची ही दृश्य। तेजस्विनी गोविंदा पथकाने मुंबईतल्या दादर इथे आयडियलची मानाची दहीहंडी फोडलेली आहे आणि ही दहीहंडी फोडण्यासाठी लावलेले हे थर त्यांनी 5 थर लावून ही मानाची हंडी फोडली। त्यानंतर संपूर्ण मुंबईमध्ये आता दहीहंडीचा उत्साह हा असाच शिगेला पोहोचणार आहे आणि त्यातच पावसाने सुद्धा हजेरी लावली आहे। त्यामुळे या गोविंदांच्या उत्साहामध्ये आणखी भर पडतीये। चारी बाजूनी इमारतींमधनं अनेक जण ही दहीहंडी बघण्यासाठी जमलेले आहेत। मुंबईतील दादर इथल्या आयडियलची दहीहंडी तेजस्विनी गोपिका पथकाने फोडलेली आहे। ही मानाची दहीहंडी समजली जाते आणि या हंडीनंतर संपूर्ण मुंबईभरात दहीहंड्या फोडल्या जातात संपूर्ण दिवसभर आणि त्याचाच हा जल्लोष उत्साह न्यूज 18 लोकमतवरती तुम्हाला संपूर्ण दिवसभर बघायला मिळणार आहे। तर या दहीहंडीच्या उत्साहाला सुरुवात झालेली आहे। मुंबईतल्या दादर इथल्या आयडियल इथे आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। तर तिकडे जय जवान हे प्रसिद्ध गोविंदा पथक मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये आता उतरलेलं आहे। आपण आधी दादरमध्ये जाऊयात। दादरमधली मानाची दहीहंडी खरं तर उदय ती तेजस्विनी या गोपिका पथकाने फोडलेली आहे। त्यानंतर आणखी बरीच पथकं तिथे येतील। काय सध्या माहोल आहे दादरमधला? दहीहंडीचा खरा उत्साह जो आहे तो आपल्याला दादरमध्ये बघायला मिळतो। दादरमध्ये आपल्याला पारंपरिक दहीहंडी जी आहे ती पाहायला मिळते आणि ही पारंपरिक दहीहंडी काही वेळापूर्वीच फोडण्यात आलेली आहे। तेजस्विनी गोपिका पथकाने ही हंडी फोडलेली आहे। दादर इथली मानाची आयडियलची दहीहंडी जी आहे ती त्यांनी फोडलेली आहे। गोपिकांनी याआधी सलामी दिली होती। सलामी दिल्यानंतर त्यांनी हंडी जी आहे ती फोडलेली आहे। त्यानंतर आता इथे आपण इथे पाहतोय की एक पथनाट्य जे आहे ते सादर केलं जाणार आहे आणि पथनाट्य सादर करण्यासाठी आपण इथे पाहतो की दादरमधली काही स्थानिक रहिवासी तरुण विद्यार्थी आहेत ते इथे आलेले आहेत जे शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या सोबत एक पथनाट्य जे आहे जनजागृतीसाठी सादर करताना आपल्याला ते पाहायला मिळतंय। Hello. Hello. Connected to Palak? Yeah. Hi, this is Dharma from Bombay Stock Exchange. तर मुंबईतल्या दादर येथे अगदी पारंपरिक आणि एक सामाजिक संदेश देणारी ही दहीहंडी असते आणि त्या दरम्यान आता एक पथनाट्य सादर केलं जातंय ज्यातून काही सामाजिक संदेश दिला जाईल। याकडे आपलं लक्ष असेलच। दुसरी दृश्य आपण जोगेश्वरी इथली बघतोय। तिथे जय जवान गोविंदा पथक तिथे देखील सज्ज आहे। आपले प्रतिनिधी कृष्णा आवटी तिथे आहेत। कृष्णा, अतिशय प्रसिद्ध आणि उंच उंच थर लावणारं जय जवान गोविंदा पथक तिथं उतरलेलं आहे। किती थर लावतील? नक्कीच श्वेता, आपण पाहायला गेले तर गोविंदा रे गो गोपाळा असं जे काय आहे गोविंदा रे गोपाळा असं जे आहे घोषणा देत जे आहे ते जय जवान मंडळ जे आहे ते सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी ज्या ठिकाणी जय जवान मंडळ जे आहे ते प्रॅक्टिस करतं थर लावण्याचा जो सराव करत असतं त्याच ठिकाणी जे आहे ते जय जवान गोविंदा मंडळ जे आहे ते सज्ज झालेलं आहे। आपण पाहू शकतो याच ठिकाणी जे आहे ते थर लावून सलामी देणार आहे काही वेळातच। आणि पाहायला गेलं तर जय जवान गोविंदा पथकाने 2012 मध्ये जे आहे ते ठाण्यातच प्रथमच जे आहे ते 9 थर रचून जे आहे ते एक विक्रम नोंदवला होता आणि एकूण तब्बल 21 वेळा जे आहे ते 9 थर लावून जे आहे ते विक्रम रचला गेलेला आहे। आणि आज पुन्हा एकदा जे आहे ते जय जवान गोविंदा पथक जे आहे ते सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत सर्वांचाच उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी पाहायला गेलं तर छोट्या चिमुकल्यांपासून ते मोठ्यापर्यंत जे आहे ते या मंडळात सर्वच जण जे आहे ते एकत्रित आलेले आहेत आणि गोविंदा रे गोपाळा अशा घोषणा देताना पाहायला मिळतात। जागेवाले की जय असं देखील जे आहे ते घोषणा देताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर पाहायला गेलं अगदी चिमुकला देखील जे आहे ते कृष्णाच्या रूपात देखील आपल्याला पाहायला मिळतो। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर यावर्षी जय जवान गोविंदा पथक जे आहे ते 10 थर रचण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो पुन्हा एकदा जे आहे तो थर रचून विक्रम जो आहे तो पुन्हा एकदा जो आहे ते करण्याचा आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतात। एकंदरीत याच ठिकाणी जे आहे ते सलामी देत ज्या ठिकाणी सराव करतात त्याच ठिकाणी सराव करतात त्या ठिकाणी सलामी देऊन जे आहे जय जवान गोविंदा पथक जे आहे ते अनेक गोविंदा ठिकाणी जे आहे ते मार्गस्थ होणार आहे। बरं कृष्णा, जय जवानच्या गोविंदांना आपण विचारू शकतो का यंदा त्यांचा काय प्लान आहे? किती थरांचा ते विक्रम करणार आहेत? किती महिन्यापासून त्यांची प्रॅक्टिस असते? गोविंदांशी बोलू शकतो का?
नक्कीच पाहायला गेलं तर आपण गेल्या 2 महिन्यांपासून जे आहे ते जय जवान गोविंदा पथक ह्याच ठिकाणी याच मैदानात जे आहे ते सराव करताना पाहायला मिळतात। जे संदीप ढवळे जे यांचे प्रशिक्षक आहेत ते देखील जे आहे ते अनेक गोविंदा पथकांना किंवा सर्वांना जे आहे ते मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि जय जवान गोविंदा पथक अगदी 9 थर जे आहे ते 9 थर लावतात। अनेक ते आहे त्यांनी विक्रम मोडलेला आहे आणि त्याचबरोबर आज 10 थर लावण्याचा जो आहे तो प्रयत्न जय जवान गोविंदा पथक करणार आहे आणि तो विक्रम एकदा पुन्हा जो आहे तो नोंदवणार आहे। बिलकुल कृष्ण, आपण जोगेश्वरीतले दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। प्रेक्षकांना सुद्धा घर बसल्या ही सगळी दहीहंडीची थरारक दृश्य या थरांचा थरार बघायला मिळणार आहे न्यूज 18 लोकमतवरती संपूर्ण दिवसभर। आणि त्यातल्या त्यात मुंबईमधलं जय जवान गोविंदा पथक हे अतिशय नावाजलेलं आणि त्यातच 9 थरापर्यंत मजल मारणारं हे गोविंदा पथक आणि यंदा त्यांचा 10 थरांचा प्रयत्न असणार आहे। बघूयात त्यांना कसं यश येतं याकडे आपलं लक्ष असेलच। मात्र जय जवान गोविंदा पथकाचा हा उत्साह शिगेला पोहोचलाय आणि आता सकाळी जोगेश्वरी इथे त्यांचा सराव नेहमी ज्या जागी चालतो तिथे ते पथक दाखल झालंय आणि मुंबईतल्या जोगेश्वरी इथे 10 थरांचा ते प्रयत्न करणार आहेत। डावीकडची दृश्य आपण मुंबईतल्या दादर इथली आयडियलची मानाची पारंपरिक अशी जी दहीहंडी समजली जाते ती तेजस्विनी गोपिका पथकानं फोडलेली आहे आणि यानंतर संपूर्ण मुंबईभरात या दहीहंडी फोडण्याला सुरुवात होते। यंदा जय जवान गोविंदा पथक 10 थर लावणार का याचीच आता दहीहंडी प्रेमींमध्ये उत्सुकता आहे। खरं तर बरेच महिने सराव केलेला असतो, 9 थरांपर्यंतची मजल तर मारलेली आहे आणि आता बघूयात थर रचायला सुरुवात झाली आहे मुंबईतल्या जोगेश्वरी इथे जय जवान गोविंदा पथक। नक्की श्वेता, हा कृष्णा बोला। आपण पाहू शकतो जय जवान गोविंदा पथक जे आहे ते सज्ज झालेले आपण पाहू शकतो। नुकतीच जी आहे ती त्यांची मानाची हंडी जी मुहूर्त हंडी म्हणतो आपण ती त्यांनी जी आहे ती फोडलेली आहे। या ठिकाणी सराव केला जातो म्हणून एक मानाची हंडी म्हणून जी आहे ती जय जवान गोविंदा पथक दरवर्षीप्रमाणे जी या ठिकाणी सलामी देते आणि दहीहंडी फोडते। त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर जय जवान गोविंदा पथक जे आहे ते सज्ज झालेलं आहे। अगदी या ठिकाणाहून अनेक ठिकाणी जे आहे ते जाऊन सलामी देणार आणि त्याचबरोबर 10 थरांचा जो प्रयत्न जो आहे तो जय जवान गोविंदा पथक जो आहे तो प्रयत्न करणार आहे। तो जो विक्रम आहे त्यांचा जो आहे तो 9 थरांचा विक्रम आहे तो देखील जो आहे तो ते स्वतःच 9 थरांचा विक्रम जे आहे ते 10 थर लावून मोडणार आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच अगदी चिमुकल्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण जे आहे ते सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। सर्वांचंच उत्साहाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। जरी मुंबईत पाऊस असला तरी सर्वांचा जो उत्साह जो आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतं। सर्वांचा उत्साह जो आहे तो अधिक वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वच जण जे आहे अगदी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। श्वेता, बरोबर आहे कृष्णा, आणि जय जवान गोविंदा पथकाकडनं मानाची ही पहिली मुहूर्त हंडी फोडण्यात आलेली आहे त्यांच्या नेहमीच्या सरावाच्या ठिकाणी जोगेश्वरी इथे। त्यामुळे आता दिवसभर संपूर्ण मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जय जवान गोविंदा पथक जाईल, दहीहंड्या फोडेल, वेगवेगळी बक्षिसं दहीहंडीला लावलेली आहेत। विविध राजकीय पक्षांकडनं सुद्धा वेगवेगळ्या दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हेच जय जवान गोविंदा पथक ठिकठिकाणी जाऊन दहीहंडी फोडेलच। मात्र यंदा त्यांचा प्रयत्न असणार आहे तो 10 थर लावण्याचा, आपलाच 9 थरांचा विक्रम त्यांना मोडीत काढायचा आहे। त्यामुळे यंदा जय जवानला 10 थर लावण्यात यश येतं का याकडे आपलं लक्ष असेलच। ही सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना घरबसल्या दाखवतोय। कोणकोणती गोविंदा पथकं कुठे कुठे कशा कशा या मानाच्या हंड्या परत बक्षिसाच्या हंड्या फोडतायत याची सगळी दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। डावीकडची दृश्य ही पर्यावरणपूरक अशी आणि मानाची मुंबईतल्या दादरमध्ये समजली जाणारी आयडियलची दहीहंडी जी तेजस्विनी गोपिका पथकाने फोडली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं दहीहंडीला मुंबईमध्ये सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही। त्यानंतर मध्ये तिथे अनेक पथनाट्य सादर केली जातात। दहीहंडीच्या माध्यमातून सुद्धा थरावर थर रचून काही पथनाट्य सादर केली जातात। एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न दरवर्षी या गोविंदा पथकांकडनं केला जातो। ती आयडियलच्या दादर इथल्या आयडियलची जी दहीहंडी असते तिथे बऱ्यापैकी ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात। सामाजिक संदेश देणारी पारंपरिक पर्यावरणपूरक अशी दहीहंडी। तर मुंबईतल्या जोगेश्वरी इथे आपण ही जी दहीहंडी बघतोय ती मुहूर्ताची हंडी जय जवान गोविंदा पथकानं फोडलेली आहे। त्यानंतर आणखी उंच थर लावण्यासाठी आता हे देखील पथक सज्ज झालेले आहे। सगळे गोविंदा तिथे जमलेले आहेत। गेल्या काही महिन्यांचा सराव आणि त्याचसोबत स्वतःचाच 9 थरांचा विक्रम मोडीत काढण्याचा प्रयत्न जय जवानचा पुन्हा एकदा यावर्षी असणार आहे। बघूयात 10 थर जय जवान गोविंदा पथक लावतं का।
मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी, मुंबईच काय संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या काही उंच हंड्या, वेगवेगळ्या आकर्षक बक्षिसांच्या हंड्या ज्या काही लावण्यात आलेल्या आहेत, त्याची सगळी दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र हळूहळू हा दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचणार आहे. तत्पूर्वी ज्याची सुरुवात ज्या पारंपरिक पर्यावरणपूरक मानाच्या दहीहंडीनं होते, ती आयडियलची दहीहंडी फोडण्यात आलेली आहे. तेजस्विनी गोविंदा पथकाला त्याचा मान मिळालाय आणि या महिला पथकानं दहीहंडी फोडताना 5 थर लावले. त्याची दृश्य आपण डावीकडे बघतोय, मुंबईतल्या दादरमधली. त्यानंतर वेगवेगळे पोशाख परिधान करून हे असे गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी निघालेले आहेत आणि अगदी आपल्या लहान मुलांना देखील कृष्णाचा वेश परिधान करून किंवा वेशभूषा करून अनेक जण आज आणत असतात. आणि आज पावसानं देखील हजेरी लावली आहे, त्यामुळे गोविंदा पथकाच्या उत्साहामध्ये आणखी भर पडणार आहे. दुसरीकडे जय जवान गोविंदा पथकाच्या कामगिरीकडे आपलं लक्ष असेलच. 10 थर कशा पद्धतीनं ते लावतात, त्यात ते यशस्वी होतात का? आणि आता मुंबईच्या रस्तोरस्ती अनेक गोविंदा मंडळं, पथकं ही निघालेली आहेत हंड्या फोडण्यासाठी. आता सकाळचे 10 वाजून गेलेले आहेत. खऱ्या अर्थानं आता दहीहंडीला सुरुवात झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण. काल कृष्ण जन्म आणि आज दहीकाला उत्सव साजरा केला जातो वेगवेगळ्या पद्धतीनं. रात्री 12 वाजता कृष्ण जन्म आणि त्यानंतर आज संपूर्ण दिवसभर दहीहंड्या फोडल्या जातात. वेगवेगळ्या ठिकाणी काही राजकीय पक्षाकडनं, काही सामाजिक संघटनांकडनं दहीहंडीचं आयोजन केलं जातं. या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे. काही ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात या गोविंदांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी. आणि या सगळ्या संगीताच्या तालावर दहीहंडीचे थरावरती थर रचले जातात. पुन्हा जाऊया जोगेश्वरीमधनं आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, तिकडचा काय माहोल? हर्षाद लवकर. नक्कीच आपल्यासोबत जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे सर आहेत. सर, काय सांगाल, आज उत्साह काय? नक्कीच सर्वप्रथम तर मी सगळ्या महाराष्ट्रवासियांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देईन. मागील 4 महिने ज्या उत्सवाची वाट बघतो तो उत्सव आला आहे आणि आमच्या जयजनच्या माध्यमातून आम्ही चांगले थर रचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. गेले अनेक वर्षांपासून तुम्ही 9 थराचा विक्रम जो आहे तो करता आहात. तब्बल 21 वेळा तुम्ही 9 थर रचून विक्रम केलेला आहे आणि यंदा तुम्ही 10 थरांचा जे आहे तर थर रचण्याचा प्रयत्न करणारा, काय सांगाल? हो, नक्कीच. गुरुपौर्णिमेपासून आत्तापर्यंत 2025मध्ये सर्व सत्रातील आम्ही 21 9 थर उतरवले आणि आता जे आमच्या सगळ्या महाराष्ट्रवासियांचं, आमच्या खेळाडूंचं जे स्वप्न आहे ते आज आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. तब्बल अगदी पाहायला गेलं तर किती दिवस हा तुम्ही सराव करत असता आणि एकूण कशा प्रकारे जे आहे तुम्ही जो थर रचण्याचा प्रयत्न असतो तुमचा कशा? मागील 4 महिन्यापासून हा सराव चालू आहे. त्याच्यामध्ये फिटनेस असतं, रनिंग असते, वॉर्मअप असतो, बैठका, सपाटे वगैरे जे काय प्रकार असतात मैदानी खेळायचे ते आम्ही पूर्ण करत असतो आणि चांगले सक्षम खेळाडू तयार करण्याचा आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो. चपळाई, चाणक्य असे चांगले होतकरू नवोदित चांगले तरुण आम्ही घडवले देखील आहेत. आता पाहूया आपण ह्या जन्माष्टमीला आपण सगळं स्वप्न पूर्ण करणार आहोत. अगदी पाहायला गेलं तर कालपासून रात्रीपासूनच मुंबईत पाऊस जो आपल्याला पडताना पाहायला मिळतो. आज सकाळी पण पाऊस पडतोय. उत्साह काय कमी होताना दिसत नाही, उत्साह अजून वाढलेला दिसतोय. काय सांगायला? पाऊस आमचा सकाळ सोबती आहे. जेव्हा पाऊस असतो तर आमची मुलं अजून द्विगुणित पॉवर येते आणि त्यांच्या अंगात आणि ते चांगल्या पद्धतीने खेळतात. तर पाऊस हा गोविंदाला हवाच. काय सांगाल? 10 थर रचण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटचं सगळ्यांची इच्छा आहे आणि आम्ही प्रत्येक खेळाडूची इच्छा आम्ही चालू वर्षी नक्की पूर्ण करणार. नक्कीच आपण पाहू शकतो 10 थर रचण्याचा जो तो प्रयत्न करणार आहे. सगळ्यांचीच इच्छा आहे की 10 थर रचावं देखील आणि त्याचबरोबर गेल्या 4 महिन्यांपासून जे आहे ते सराव करत असतात आणि एकंदरीत पाहायला गेलं तर उत्साह जो आहे तो सर्वांचा शिगेला आपल्याला पोचलेला पाहायला मिळतो. श्वेता, बरोबर आहे कृष्णा. आणि हा उत्साह असाच आणखी शिगेला पोहोचणार आहे. उत्तरोत्तर संध्याकाळपर्यंत दहीहंडी पथकं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हंड्या फोडत असतात. आत्ता तर कुठे सुरुवात झालेली आहे. आपण ही काही मुंबईतले दृश्य प्रातिनिधिक स्वरूपाची बघतोय. मात्र संपूर्ण राज्यभरातला हा दहीहंडीचा उत्साह तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळणार आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या मानाच्या हंड्या, वेगवेगळी बक्षिसं असतात आणि त्यासाठी या गोविंदा पथकांमध्ये बरीच चुरस असते. तर दादर आणि जोगेश्वरी या ठिकाणची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणखी बरीच दृश्य अशी बघायची आहेत. मात्र इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.